नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत हळद या पिकाच्या प्लॉटमध्ये। साधारणतः 90 ते 95 दिवसाचा प्लॉट असेल। तर जी आता सर्वात महत्त्वाची अवस्था म्हणजे फुटवे अवस्था किंवा फुटवे पोषण अवस्था, तर या अवस्थेमध्ये पुरोदयुक्त खत जाणे सर्वात महत्त्वाचे आहे। कारण जेवढं सक्षम फुटव्याची संख्या जास्त तेवढं आपल्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे। तर सक्षम फुटवे, तेजदार फुटवे होणे सर्वात महत्त्वाचे आहे। आपण आता हे प्लॉट पाहू शकतो। तर चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे, पण फुटव्याची संख्या थोडीशी कमी असल्यामुळे ह्याला स्फुरदयुक्त ग्रेड देणे सर्वात महत्त्वाचे आहे। तर बाजारामध्ये वॅलॅग्रो या कंपनीचा प्लॅन्टाफॉल 10-54-10 हा ग्रेड येतो। त्याचं प्रमाण आहे एकरी 5 किलो आणि त्यासोबत आपण हायरो प्लस एल हे आपण देतो, जेणेकरून आतापर्यंत जमिनीमध्ये काही स्फुरदची जे काही इनअवेलेबल फॉर्ममध्ये आहे ते उपलब्ध होण्यासाठी आणि पिकाला जे काही जमिनीमध्ये पडलेलं आहे ते लवकर अपटेक होण्यासाठी, लागू होण्यासाठी आपण हायरो प्लस एल देतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लॅन्टाफॉल 10-54-10 ह्याचा 5 किलोचा डोस देतो। तर ह्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर सर्वात म्हणजे जे काही सोडियम असेल किंवा क्लोराईड असेल ह्याच्यामध्ये नसल्यामुळे पिकाला जलद गतीने लागू होऊन चांगल्या पद्धतीचे आणि सक्षम फुटवे निघण्यासाठी मदत करते। दुसरी गोष्ट, या खताचे वैशिष्ट्य म्हणजे जो काही पीएच आपण जो काही खताचा सामू आहे तो कमी असल्यामुळे पिकाला चांगल्या पद्धतीने लागू होऊन आपल्या जमिनीचा पीएच पण वाढवणार नाही। तिसरी गोष्ट, हे जे काही खते आहेत तर हे खते सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त असल्यामुळे, बोरॉन सारखे घटक ह्याच्यामध्ये असल्यामुळे, त्या खताच्या माध्यमातून मिळत असल्यामुळे देण्याची गरज पडणार नाही। तर शेतकरी बंधूंना विनंती आहे की फुटवे पोषण अवस्थेमध्ये आपण वॅलॅग्रो या कंपनीचं प्लॅन्टाफॉल 10-54-10 प्लस हायरो प्लस एल 1 लिटर हा जर डोस वापरला तर तुम्हाला नक्कीच फुटव्याच्या संख्येमध्ये वाढ भेटणार आहे आणि रिझल्ट पण चांगला भेटणार आहे। धन्यवाद।